श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे नरक चतुर्दशी, उद्या आहे गुरुवार आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जमलं तर दोन्ही दिवस तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा एक दिवस म्हणजेच तुम्ही उद्याही करू शकतात किंवा परवाही करू शकतात. तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. कशासाठी तर बघा, मुलांवरती जे काही दोष, विघ्न, अडचणी, संकट असतात ते दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करत असतो आणि त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तेव्हापासून नरक चतुर्दशी ही साजरी करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मीला समुद्र मंथनामधून परत मिळवले होते. त्याचबरोबर या दिवशी प्रभू श्री रामचंद्राची अयोध्येमध्ये परत आले होते. त्यानंतर याच दिवशी पांडवांची घर वापसी झाली होती. अशा वेगवेगळ्या कथा आपल्याला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या आणि त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशीच्या आपल्याला आपल्या पुराणांमध्ये आढळून येत असतात. दिवाळीतील हे जे 5 दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे असतात. दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करू, ज्या काही सेवा करू तर त्याचं अगणित पुण्य, अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं. फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो त्यावेळेस आपल्या तिथे विश्वास असणं, आपली श्रद्धा असणं, आपली भक्ती असणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर रोजची जी काही आपली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला संध्याकाळी नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते. माझा मुलगा कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये. मग ते अभ्यास असू द्या, नोकरी असू द्या, शिक्षण असू द्या किंवा इतर कोणता व्यापार व्यवसाय असू द्या, कोणत्याच क्षेत्रात तो मागे राहता कामा नये. त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्यासाठी ती भरपूर प्रयत्नही करत असते. आता मुलंही खूप प्रयत्न करतात, पण काय होतं कधी कधी काही नजरदोषेचा त्रास असतो. नजरदोष ही फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा लागत असते. आता हाच नजरदोषेचा जो त्रास आहे तर तो दूर व्हावा आणि त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा कापूर मुलांसाठी जाळायचा आहे. कापूर हा खूप खूप प्रभावी असतो. कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आणि या ऊर्जा आपल्या घरासाठी, मुलांसाठी खूप प्रभावी असतात. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकतात. मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तरीही तुम्ही त्यांच्यासाठी करू शकतात. तो कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापूर जर तुमच्याकडे भीमसेनी असेल तर तो तुम्ही घेऊ शकतात किंवा मग साधा जो कापूर असतो तो घेतला तरीही चालेल. एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवायच्या आहेत आणि उतरवून तुम्हाला त्या कापूरसोबत जाळायच्या आहेत. आता ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्यासोबत आपल्याला लागणार आहे मीठ जे असतं, खडे मीठ ज्याला आपण म्हणत असतो, तर हे खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता इथे खडे मीठच आपल्याला लागणार आहे, बारीक मीठ आपल्याला इथे वापरता येणार नाही. त्यानंतर लाल ज्या मिरच्या असतात, सुकलेल्या लाल मिरच्या ज्या देठासगटच्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत. किती घ्यायच्या आहेत तर 5 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि मोहरी, काळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. काळी मोहरी नसेल तर पिवळी मोहरी घेतली तरीही चालेल. तर या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. खडे मीठ, लाल सुकलेल्या मिरच्या आणि मोहरी या 3 वस्तू तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये तुम्ही घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर तुम्हाला मुलांच्या वरनं, डोक्याकडनं पायाकडे ह्या वस्तू 5 वेळेस उतरवायच्या आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे. अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि या वस्तू तुम्हाला
तुम्हाला त्या कापूरसोबत जाळायच्या आहेत. आता खडे मीठ असल्यामुळे ते ज्या वस्तू आहे म्हणजेच ते मीठ जे आहे तर ते अंगावर उडू शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत. आता ह्या वस्तू जाळल्या की त्यानंतर त्याची जी राख उरलेली असेल, जितक्यात जळेल तितक्यात जळून द्यायच्या. थोडासा कापूर जास्त टाकायचा जेणेकरून संपूर्ण व्यवस्थितपणे जळतील. त्यानंतर जी राख उरलेली असेल तर ती एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी वगैरे असेल त्यात टाका किंवा निर्माल्यात टाकली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा कापूर जाळायचा आहे मुलांसाठी. आणि त्यानंतर पुढचा अजून एक उपाय आहे, अगदी साधा आणि सोपा आहे. हाही उपाय तुम्ही मुलांसाठी या 2 दिवसामध्ये करू शकता. तर काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि खडे मीठ जे असतं बघा तर ते टाकायचं आहे. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं ह्या जे ग्लासमध्ये आपण पाणी तयार केलेलं आहे तर ते डोक्यावरनं 5 वेळेस किंवा 7 वेळेस ओवाळायचं आहे आणि त्याचबरोबर हे पाणी एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. अशा ठिकाणी टाकायचं जिथे कोणत्याही मुलांचा किंवा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचा पाय पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हे 2 उपाय आहे. या 2 उपायांपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नक्की करून बघा, नक्की फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.